नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। आज दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी बुलढाणा येथे रक्तदानातून मानवतेचा संदेश। 106 रक्तदात्यांनी दिला मदतीचा हात। मिन्हाज खान, गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान महत्त्वाचे। बुलढाणा शहरातील गवळीपुरा येथील जमियत अहेले हदीस संयुक्त इस्लामिक गार्डन्स सेंटरच्या वतीने मोहम्मदी मस्जिद येथे जीवनरक्षक रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 106 रक्तदात्यांनी रक्तदान करून गरजू रुग्णांना मदतीचा हात पुढे केला। संकलित रक्त जीवनधारा बुलढाणा अर्बन ब्लड सेंटरकडे सुपूर्द करण्यात आले। यावेळी सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप तडवी, जमियत अहेले हदीसचे ज्येष्ठ शेख रहीम बाबू, जिल्हा प्रमुख मिन्हाज खान, नदीम खान, डॉक्टर सिफात, डॉक्टर कमर तसेच IGCचे प्रमुख उमेर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना दिलीप तडवी यांनी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणारे असे उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगत रक्तदानातून मानवतेचा संदेश समाजात पोहोचतो, असे मत व्यक्त केले। मिन्हाज खान म्हणाले की रक्तदानामुळे अनेक गरजू व आजारी रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होते। रक्त हा मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचा घटक असून त्याला कृत्रिम पर्याय नाही। त्यामुळे प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले। यावेळी उमेर देशमुख यांनी संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली। जमियत अहेले हदीस व IGCच्या माध्यमातून गरीब व गरजू कुटुंबांना राशन किट, गरजू विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य तसेच रुग्णांना औषधांची मदत केली जाते। मोहम्मदी दस्तरखानच्या माध्यमातून गरजू नागरिकांना मोफत जेवणाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाते। तसेच बुलढाणा बसस्थानक, चिखली स्टॉप, बाजार लाईन व टिपू सुलतान चौक येथे नागरिकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत। रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी जमियत अहेले हदीस, अव्वामी बैतुल माल व IGCच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले।